शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांचं आज 2 तास आंदोलन। सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। जे रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। रिक्त पदं तातडीनं भरण्याची परिचारिकांची मागणी आहे। तर पदोन्नती आणि सेवा विषयक मागण्यांवर निर्णयाची मागणी करण्यात येते। मुंबईसह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिका संवर्गाचं आज सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये धरणे आंदोलन होत आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं जे रुग्णालयासह विविध शासकीय रुग्णालयांमध्ये आंदोलन करण्यात येणार। सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, सुधारित आकृती बंधाला मंजुरी, रखडलेल्या पदोन्नत्या आणि रिक्त पदांची तातडीनं भरती यासह प्रलंबित मागण्यांवर कालबद्ध निर्णय घेण्याची परिचारिकांची मागणी आहे। या संदर्भातले सविस्तर तपशील आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। शिल्पा, विक्रांत, आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यात परिचारिकांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। 2 तासासाठी आंदोलन केलं जाणार आहे। मुंबईत देखील याचे पडसाद आपल्याला उमटलेले पाहायला मिळतात। सध्या मी जे हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि आपण पाहिलं तर परिचारिकांनी 7 वाजल्यापासूनच आंदोलनाची भूमिका घेतलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे ह्या ज्या परिचारिका आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होत नाही असं तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचं सांगितलं। मात्र आज जर आपण पाहिलं तर फक्त 7 ते 9 या 2 तासाच्या कालावधीमध्येच आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपल्यासोबत परिचारिका आहेत, नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत आणि आज फक्त 2 तासच आंदोलन करणार आहात? हो, आजचं आमचं 2 तासाचं काम बंद आंदोलन यासाठी की हे एक इशारा आहे शासनाला। गेली 5 वर्ष आम्ही पत्रव्यवहार करतोय, निवेदनं देतोय, पण आमच्या खात्याचे सुधारित आर अंतिम होत नाहीयेत आणि त्यामुळे आमच्या खात्यातल्या सगळ्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत। पदोन्नतीचं पद उपलब्ध असताना सुद्धा त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नाहीये आणि त्यामुळे हा एक प्रकारचा अन्याय आहे या परिचारिकांवरती आणि म्हणून आम्ही आमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आजचं 2 तासाचं काम बंद केलेलं आहे। उद्या जर का आमच्या ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल। आता जर पाहिलं तर 2 तासाचं तुम्ही आंदोलन करतायत, हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट आलेले आहेत, कुठेतरी खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। हो, निश्चित परिचारिका जर खाली उतरल्या तर निश्चितच रुग्णसेवेचा खोळंबा होणार आहे, पण याचा परिणाम आज इतका दिसणार नाही कारण की हे 2 तासाचं आंदोलन आहे। पण हे जर का आम्ही उद्या 1 दिवसासाठी उतरू किंवा बेमुदतसाठी उतरू तर मात्र रुग्णसेवेचा खूप मोठ्या प्रमाणात खोळंबा होईल। तुमच्या ह्या 2 तासाच्या आंदोलनाला आज यश येईल का, काय वाटतं? हो, निश्चित। विक्रांत, आपण पाहतोय ह्या जे हॉस्पिटलमधल्या ज्या परिचारिका आहेत त्यांनी 2 तासाच्या आंदोलनाची हाक दिलेली आहे। सध्या जर आपण हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर अनेक रुग्ण देखील आहेत, जी सेवा आहे हॉस्पिटलची ती देखील खोळंबलेली पाहायला मिळते। मात्र 2 तास हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे। मात्र त्यानंतर पुढची भूमिका ह्या परिचारिका काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।